जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमचे अधिकृत उमेदवार कार्यसम्राट कैलासभाऊ काळे यांना या परिसरात पंचायत समितीवरती उमेदवारी जाहीर केलेली आहे. उमेदवारी जाहीर करण्याचं काम म्हणजे एक हुशार आणि अनुभवी नेतृत्व म्हणून कैलासभाऊंकडे पाहिले जातं. आमचा जर परिसर पाहिला आदिवासी भाग सालपासून वरती ढाकाळे, या ढाकाळ्यापर्यंत कैलासभाऊंनी अनेक प्रकारची आमच्या परिसरामध्ये छोटी मोठी कामं केलेली आहेत. जवळजवळ 25 ते 30 वर्षाचा त्यांचा अनुभव आणि या अनुभवाच्या जोरावरती परत आज माननीय नामदार दिलीपरावजी वळसे साहेबांनी यांना परत पुन्हा एकदा पंचायत समितीवरती जाण्याची संधी दिली आणि संधीचं ते नक्कीच सोनं करतील. त्यांच्यामार्फत आमच्या परिसरात अनेक कामे झाली. इथून पुढेही ते निवडून आल्यावरती आमचा परिसर नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेलावरती नारोडी गावच्या लोकनियुक्त सरपंच मंगलताई हुले यांना देखील उमेदवारी जाहीर केलेली आहे. मंगलताईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक हुशार आणि अनुभवी सरपंच म्हणून त्यांचा नारोडी परिसरात नावलौकिक आहे. त्यांच्या माध्यमातून नारोडी परिसरामध्ये जवळजवळ 7 ते 8 कोटीची कामं त्यांनी केलेली आहे. त्यामुळे एक हुशार असं व्यक्तिमत्व साहेबांच्या नजरेस आलं आणि साहेबांनी त्यांना उमेदवारी ही जाहीर केलेली आहे. या उमेदवारीचं ते नक्कीच सोनं करतील. त्या दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. नमस्कार. म्हातारबा ठाकाजी कोकणे, कोटमदरा आव्हाड. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गटासाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पेठ घोडेगाव गटातून नारोडी गावच्या सौभाग्यवती मंगलताई हुले आणि घोडेगाव गटामध्ये आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीयुत कैलासभाऊ काळे हे 2 उमेदवार, आंबेगाव तालुक्याचे शिल्पकार आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी जे मोठ्या हिमतीने जनतेसमोर आणलेले आहेत, यांना या दोन्ही उमेदवारांना जनतेला मी नामदारांच्या वतीनं, दोन्ही उमेदवारांच्या वतीनं अशी विनंती करतो की दोन्ही उमेदवार कार्यक्षम आणि जनतेमध्ये मिसळून जनतेची मनं ओळखून जनतेची कामं करणारे यांना आपण बहुमताने निवडून द्यावं अशी सर्वांना नम्र विनंती.